स्वागत आहे आपलं भारत किसान हमारे किसान या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज माहिती घेणार आहोत हळद लागवड पूर्व मशागत आणि खत नियोजन यांच्या बाबतीमध्ये। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आपल्याला नागरडी करायची आहे। नागरडी अशा स्वरूपामध्ये करायची आहे जेणेकरून नागरडी खोल झाली पाहिजे आणि त्यानंतर एकरी 4 ते 5 ट्रॉली शेणखत टाकायचे आहे आणि शेणखत टाकल्याच्या नंतर आपल्याला रोटा करायचा आहे आणि रोटा केल्याच्या नंतर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 4 ते 5 बॅग टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर फोरेट म्हणून मार्केटमध्ये क्लोरोपायरीफॉस 10% आणि त्याचबरोबर कार्बन हे घ्यायचे आहे। कार्बन हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे। कार्बन 250 ते 300 रुपये पर किलो आहे आणि कार्बन आपल्याला एका एकरमध्ये 2 किलो घ्यायचं आहे आणि यांचं सर्वांचं मिश्रण करून शेतामध्ये शिपून टाकायचं आहे आणि शिपल्याच्या नंतर बेड मारायचे आहे। तर काही लोकांचं म्हणणं काय आहे की आम्ही बेडवर वरून खत टाकतो। तर वरून खत न टाकता बेडवर न टाकता आपण जर मी सांगलेल्या पद्धतीने जर खत टाकलं तर चांगला रिझल्ट मिळते। आणि बेडवर खत टाकल्यामुळे काय होते, ऊन वारा पाऊस बाष्पीभवन होऊन खताची जी क्वांटिटी आहे मात्रा आहे ती वाऱ्यामध्ये विरघळून जाते आणि पावसाने वाहून जाते। त्यामुळे काय करायचं आहे, खत हे बेडवर न टाकता बेड पाडण्याच्या अगोदर जमिनीवर समान रूपाने शिपायचे आहे आणि नंतर बेड मारायचे आहे। बेड मारल्यानंतर काय होणार, खत सर्वत्र जमिनीमध्ये समान रूपामध्ये हे खताचे मिश्रण होणार आणि तुम्ही वरी टाकल्यामुळे काय होणार, त्याचा काहीच फायदा होणार नाही। उन्हाने आणि पावसाने त्याचं बाष्पीभवन होऊन खत वाया जाणार। आणि एक मुख्य तो तुम्हाला सांगतो की तुम्ही जे बेडवर वरून खत टाकता, कमीत कमी 25 ते 30 दिवस हळद पीक हे मुळी करत नाही। त्यामुळे त्या खताचा कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला फायदा मिळत नाही। आणि मी सांगलेल्या पद्धतीप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळते। आता मी म्हणलो सुरुवातीला तुम्हाला की फोरेट क्लोरोपायरीफॉस, तर याचा फायदा काय आहे, आपण जेव्हा शेणखत टाकतो तर खतामध्ये छोटी हुमणी किंवा हुमणीचे कोस असतात आणि आपण बेड मारायच्या अगोदर टाकल्यामुळे शेणखतामध्ये समान रूपामध्ये क्लोरोपायरीफॉसचं मिश्रण होऊन ते बेडमध्ये बुजून जाते आणि बुजून गेल्यामध्ये आतमध्ये गॅस तयार होऊन थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला थोडा बहुत फायदा त्याचा होतो। याच्यामुळे आपण बेडच्या वरी खत न टाकता बेड पाडायच्या अगोदर खत टाकल्यामुळे जमिनीमध्ये खताचं समान रूपामध्ये मिश्रण होऊन जसजसं झाडाची मूळ वाढेल तसं त्या झाडाला त्या खताचं प्रमाण मिळत आहे। कमीत कमी आपण 30 ते 35 दिवस खत टाकत नाही कुठल्याही प्रकारचं। यामुळे आपल्याला लवकर खत टाकायची गरज नाही। यामुळे सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण बेडवर खत न टाकता बेड पाडण्या अगोदर खत टाकले तर चांगलं राहील आणि याप्रमाणे जर आपण केलं तर आपल्याला कमीत कमी 35 ते 40 क्विंटल पर एकरी ॲव्हरेज मिळेल।